रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। तू इथं खुश आहेस ना? असं का विचारतेस? अगं एवढं मोठं घर आहे, एवढ्या मोठ्या घरात तुझ्यासाठी मोठी खोली पण आहे. अगदी नोकर चाकर समधी तुझ्या सेवेसाठी हजर आहेत, म्हणून आपलं विचारलं. तू खुश आहेस ना? माझी रूम मोठी आहे हे जरी खरं असलं तरी मला रात्री पटकन झोप नाही येत. का? असं का? तुला झोप का येत नाही? मी गावाला असताना तुला मिठी मारून झोपायचे, पण इथे मिठी मारून झोपायचं म्हटल्यावर तू इथे नसतेस ना. शक्ती, बोल ना बाबा. तू इकडे आल्यावर तुला खरंच आमची आठवण यायची का ग? हो बाबा, मला तुमच्या दोघांची रोजच आठवण येत होती. बाबा तुम्हाला आठवतंय तुम्ही मला गावच्या जत्रेतनं गाडी घेऊन द्यायचात? होय, आठवतंय की. अगं तू एखादी गाडी मागितली आणि मी नाही घेऊन दिली, असं कधी झालंय का? मग ती गाडी 100 रुपयाची का असना, मी तुला घेऊन देणार म्हणजे देणार. आणि तसंच तुझ्या खाण्यापिण्याच्या बाबतीत तू कधी पाणीपुरी शेवपुरी मागितलीस आणि मी कधी दिलं नाही, असं झालंच नाही. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. इकडे मैत्रिया इकडे गाडी मागितली तेव्हा ती मला 10,000पासून ते 1,00,000पर्यंत किमतीची गाडी घेऊन देते. आणि खायचं म्हटलं तर पास्ता पिझ्झा बर्गर स्वतःच मला खायला घेऊन जाते. आणि आपली पाणीपुरी 20 रुपयाला मिळते ना, पण इथे पिझ्झा आणि बर्गर 500 रुपयांच्या खाली मिळतच नाही. बसा. तुम्ही असे इथे खाली का बसताय? आमच्या सोबत वर बसा की. अहो नाही ताईसाहेब, आम्हाला असं खाली बसूनच जेवायचं सवय बघा. असं काय करताय तुम्ही? असं खाली बसून जेवणं बरं नाही दिसत. प्लीज माझ्यासोबत वरती बसा ना. आई बाबा चला ना. अरे बाळ नको, आम्ही खाली बसून जेवलो तरच आमच्या पोटात 2 घास जातील. आई सांग ना. हो बाळा सांगते. बरं माझं नाही, निदान आदितीचं तरी ऐका. मी काय म्हणते ताईसाहेब, त्यांना खाली बसून जेवण्यात आनंद मिळतोय ना, तर मग जेवू द्या ना. 2 घास सुखाने खाणं हेच महत्वाचं आहे नाही का? रुपाताई पटकन गरम गरम पुरणपोळ्या वाढा सगळ्यांना. का ग असं काय करतेस? एक तरी खा ना. नकोय मला. आदिती त्या एवढं प्रेमाने आग्रह करतायत ना, अर्धी तरी खा. नकोय म्हणून एकदा सांगितलं ना. एरवी जबरदस्तीने मागून घ्यायचीस, आज काय झालंय? नकोय. ताईसाहेब मी म्हणते की तिला खायचंच नाही ना, तर मग आपण आग्रह तरी कशाला करायचा?
आईसाहेब, तुम्ही पण जेवून घ्या ना. नको, माझं मन भरलंय, पोट भरायची गरज नाही. कमलाई, आमच्याकडून तुमच्यासाठी छोटीशी भेटवस्तू. आम्हाला माफ करा, पण आम्ही हे नाही घेऊ शकत. अहो पण मी स्वतःहून देतेय ना, मग काय हरकत आहे. नाही, तुम्ही ज्याला ही छोटीशी भेटवस्तू म्हणताय ना, ती आमच्या लायकीपेक्षा खरंच खूप मोठी आहे. तेव्हा आम्ही हे काही घेऊ शकत नाही. आणि ही फक्त वस्तू नाही आहे, तर पैसे बी आहेत. आणि हे पैसे घेणं म्हणजे आम्ही आमच्या प्रेमाची किंमत केल्यावानी आहे. नाही, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मी आपुलकीच्या नात्यानेच तुम्हाला हे सगळं देत होते. हेतू काहीच नव्हता तसा. आम्हाला तुमच्याबद्दल आणि तुम्हाला आमच्याबद्दल आपुलकी आहेच की. मग हे सगळं करायची काय गरज आहे. तुम्हाला पैसे घेण्याबद्दल प्रॉब्लेम आहे ना, नका घेऊ, मी समजू शकते. पण निदान भेटवस्तू तरी घ्या. बरं, मी नाही, शक्ती देते असं समजा. आता नाही म्हणाल?